पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला। 1 मे रोजी घडलेल्या या अमानवीय कृत्यानंतर आता पीडित मुलीचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यातील तपशील अत्यंत अंगावर काटा आणणारा आहे। या अहवालावरून आरोपीने या चिमुरडीचा किती क्रूरपणे छळ केला आणि तिची हत्या निर्घृणपणे केली याचे भयानक वास्तव जगासमोर आले आहे। मृत चिमुरडी ही आपल्या पालकांसह पुण्यात राहत होती। उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्याने ती आपल्या आजोळी म्हणजे नसरापूर येथे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली होती। मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं। 1 मे रोजी ती घराबाहेर खेळत असताना या प्रकरणातील नराधम आरोपीने तिच्यावर आपली वाकडी नजर टाकली। गोठ्यात वासरू दाखवायला नेतो असे खोटे आमिष दाखवून आरोपीने तिला आपल्यासोबत नेले। निर्जन ठिकाणी नेल्यानंतर त्याने या चिमुरडीवर पाशवी अत्याचार केले आणि त्यानंतर तिची हत्या केली। ससून रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल पोलिसांना सुपूर्द केला आहे। या अहवालात नमूद करण्यात आले आहे की आरोपीने अत्याचार करताना मुलीचा आवाज दाबण्यासाठी तिच्या तोंडात पायमोजा कोंबला होता। तसेच तिच्या छातीवर मारहाणीचे गंभीर वळ उठले असल्याचेही निदर्शनात आले आहे। चिमुरडीने आरडाओरडा करू नये आणि प्रतिकार करू नये यासाठी आरोपीने या थरापर्यंत जाऊन तिची हत्या केली। या अहवालातील माहिती समोर आल्यानंतर परिसरातून पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर यापूर्वीही महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे 2 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। एका सराईत नराधमाला मोकळे सोडल्यामुळेच एका निष्पाप चिमुरडीचा बळी गेल्याची भावना आता नागरिक व्यक्त करतायत। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी नसरापूरच्या ग्रामस्थांनी पुण्यातील नवले पुलावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं। या आंदोलनामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता आणि वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। नागरिकांचा वाढता संताप पाहून राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची ग्वाही दिली आहे। सध्या पुणे पोलिसांनी आरोपीची वैद्यकीय चाचणी पूर्ण केली आहे। गुन्ह्याशी संबंधित सर्व भौतिक आणि वैद्यकीय पुराव्यांची जुळवाजुळव करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। ससून रुग्णालयाचा हा अहवाल या खटल्यात सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे। पोलीस लवकरच या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करणार असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत। या घटनेमुळे पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आरोपीला कठोरात कठोर शासन करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।